अध्याय 19. गोरक्षांचा श्रीराज्यात प्रवेश. श्री गणेशायन महा. कानिफांकडून मच्छिंद्रनाथांची माहिती करताच गोरक्ष त्वरेने श्रीराज्याच्या सीमेवर येऊन थडकले. तेथे जाईपर्यंत त्यांच्या मनात आपल्या गुरूंना तेथून कसे बाहेर काढावे याचे चिंतन चालले होते. मच्छिंद्रनाथ सुख वैभवात लोळत असतील, ते मला ओळखतील काय? आपल्या येण्याने त्यांना भोगविलासाची लाज वाटेल किंवा आपला संबंध झिडकारून ते आपला घातही करतील. अशा वेळी त्यांना योग सामर्थ्य दाखवावे काय? पण त्यामुळे गुरुद्रोही म्हणून आपली दुष्कीर्ती होईल, त्याचे काय? अशा अनेक कुशंकांनी त्यांच्या मनात मोठी खळबळ माजली होती. काय निर्णय घ्यावा हेच कळत नसल्यामुळे ते वेशीवर घुटमळत राहिले. तेवढ्यात कलिंगा नावाची एक वेश्या आपल्या मैत्रिणीसह स्त्री राज्यात जाताना दिसली. गोरक्षाने तिच्यापाशी जाऊन तिची विचारपूस केली तेव्हा ती म्हणाली, स्त्री राज्याची राणी मैनाकिनी गुणीजनांचा सन्मान करणारी आहे. तिला आपली नृत्यकला दाखवून द्रव्य मिळवावे म्हणून आम्ही तिकडे निघालो आहोत. ते ऐकून नाथजी स्वतःशीच विचार करू लागले, स्त्री राज्यात प्रवेश करण्याची हीच एक नामी संधी आहे. हिच्यामुळे गुप्तरूपाने राजवाड्यात प्रवेश करून श्री गुरूंचा शोध घेता येईल. विचार ठरताच ते म्हणाले, मला तुमचा साथीदार म्हणून स्त्री राज्यात न्याल का? ती म्हणाली, आमच्याबरोबर यायचे असेल तर अंगात कला हवी. तुम्हाला काही येते का? ते म्हणाले, मी गायनकला व मृदुंग विद्येत पारंगत आहे. ती म्हणाली, मग दाखवा तुमचे कौशल्य. त्यानंतर ती सर्व मंडळी एका विस्तीर्ण वृक्षाच्या सावलीत बसली. गोरक्षांनी गंधर्व मंत्र म्हणून कपाळाला भस्म लावले, वाद्यांना लावले आणि 10 दिशांना फेकले. त्यामुळे वाद्ये आपोआप वाजू लागली आणि त्यांच्या तालासुराला अनुसरून वृक्ष पाषाणही गायन करू लागले. तो अद्भुत चमत्कार पाहून थक्क झालेल्या कलिंगेने त्यांना त्यांचे नाव व अपेक्षा विचारली असता ते म्हणाले, माझे नाव पूर्वडा. मी बैरागी असल्यामुळे मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. ती म्हणाली, पण स्त्री राज्यात पुरुषांना मज्जाव आहे त्याचं काय? येथे मारुती भोपकार करतात, त्यामुळे पुरुष मरतात. तुम्ही स्त्री वेशाने तेथे आलात तरी तेथे गेल्यावर तुमचा कसा निभाव लागणार तेच कळत नाही. ते म्हणाले, त्यांची चिंता तुम्ही करू नका, मला मारुतींचे भय नाही. ते ऐकून तिचे समाधान झाले. त्यांना आपल्या रथात बसवून तिने स्त्री राज्यात प्रवेश केला. त्यासमयी तेथून निघण्यापूर्वी त्यांनी सीमेवर वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र आणि नागास्त्राची योजना करून ठेवली. पहिल्या रात्री त्यांनी चेनापट्टण येथे मुक्काम केला. त्या रात्री सेतुबंद रामेश्वराहून स्त्री राज्याकडे निघालेले मारुती सीमेवर येताच गोरक्षांनी योजलेले वज्रास्त्र त्यांच्या छातीवर आदळले. त्यामुळे ते खाली पडताच स्पर्शास्त्राने त्यांना जमिनीवरच खिळून टाकले. मोहनास्त्राने त्यांना आपण येथे कशासाठी आलो आहोत याचेच विस्मरण झाले. तर नागास्त्राने त्यांचे सर्वांग जखडून टाकले. त्या 4ही अस्त्रांच्या एकत्रित प्रभावाने ते एकदम हतवीर्य झाले. त्यांचे प्राण कासावीस झाले. आता ह्या भीषण संकटात रामप्रभूंशिवाय दुसरा त्राता नाही हे ओळखून त्यांनी आर्ततेने श्रीरामांचा धावा केला. तेव्हा भक्तांच्या हाकेने ते महाप्रभू त्वरेने त्यांच्यापाशी आले. त्यांनी इंद्रास्त्राने वज्रास्त्राचे, विभक्तास्त्राने स्पर्शास्त्राचे आणि गरुडास्त्राने नागास्त्राचे आणि वैष्णवी शक्तीने मोहनास्त्राचे निवारण केले. मग कृपादृष्टीने पाहून त्यांनी त्यांना पुन्हा शक्तिसंपन्न व सावध केले. भानावर येताच मारुतींनी त्यांना वंदन केले आणि हे कृत्य कोणाचे आहे असा प्रश्न केला. तेव्हा हे गोरक्षांनी केले असे सांगून श्रीरामांनी त्यांना त्यांची पूर्वकथा निवेदन केली. तसेच नाथजती हे माझे निस्सीम भक्त असून तुम्ही सामर्थ्याच्या आवेशात त्यांच्या वाटेस जाऊ नका असे स्पष्ट बजावले. तेव्हा मारुतींनी त्यांचा ठाव ठिकाणा विचारला असता त्यांनी ते श्रीराज्यातील चेनापट्टण येथे असल्याचे सांगितले. ते ऐकून ते विचारात पडले. ते म्हणाले, प्रभू, तेथे आलेले गोरखनाथ मच्छिंद्रनाथांना घेऊन नेण्याच्या नक्की प्रयत्न करणार यात शंका नाही आणि तसे होऊ नये अशी माझी स्वतःची इच्छा आहे. तरी कृपा करून माझ्यासाठी त्यांचे मन वळवा. ते मान्य केल्यावर श्रीराम आणि मारुती विप्र रूपाने नाथजींपाशी गेले.
आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या गुणांची प्रशंसा केली. ही स्तुती ऐकून ते म्हणाले, विप्रहो, आपण कोणत्या इच्छेने इथे आला आहात? यावर ते दोघेही म्हणाले, महाराज, आपण आम्हाला मी तुमचा हेतू पुरवीन असे वचन देत असाल तरच आमची इच्छा सांगतो. ते ऐकून त्यांना संकट पडले. ते म्हणाले, हे विभो, श्रीराजाची माहिती असलेला एकही पुरुष येथे येण्याचे धाडस करणार नाही. आणि मी पेरलेली अस्त्रचौकी उल्लंघून तुम्ही येथे आला आहात, त्यामुळे मला तुमचे खरे स्वरूप कळले तर बरे होईल. मग त्यांनी दुसऱ्याच क्षणी त्या दोघांना वंदन केले. तेव्हा श्रीराम व मारुती स्वतःच्या रूपात प्रकट झाले. गोरक्षांना आलिंगन देऊन म्हणाले, तुमचा हेतू आम्ही जाणतो. तुम्ही मच्छिंद्रांची भेट घ्या, पण त्यांना नेऊ नका. त्यावर गोरक्ष म्हणाले, भगवान, आमच्यासारख्या तपस्व्यांनी भोगविलासात गुंतून राहणे लांछनास्पद व अनुचित आहे. आता पृथ्वीत रसातळाला गेली तरी चालेल, पण गुरुजींना येथे ठेवणार नाही. मला भीड घालू नका, माझा निर्णय आधीच झालेला आहे. ते ऐकून मारुती खवळले. आता ते युद्ध करणार हे लक्षात येताच श्रीरामांनी त्यांना अनेक प्रकारे समजावले. म्हणाले, तुमच्या रागावण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही आपले वचन पाळले आणि तेवढेच तुमचं कर्तव्य होते, हे लक्षात घ्या. ते ऐकून ते शांत झाले. त्यावेळी आपल्या अस्त्रांमुळे प्रभूंना त्रास झाला म्हणून गोरक्षांनी त्यांची क्षमा मागितली. या त्यांच्या विनयाने प्रसन्न झालेल्या श्रीरामांनी त्यांना अनेक आशीर्वाद देऊन स्वस्थानी प्रस्थान केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त दत्त श्री गुरुदेव.